श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा. अरे, साथ द्यायला आम्ही आहोत. तुम्ही 2 पावलं आमच्याकडे टाका आणि आम्ही 10 पावले टाकतो. आजच्या शुभ दिनी तुम्हाला जे हवे ते स्वामीकडे मागा. त्यांना शरण जा. विश्वनाथ त्यांची कार्य करण्यासाठी सतर्क राहा आणि तुमची परिस्थिती नक्की बदलेल. तुम्हाला फक्त ते मिळवण्यासाठी ध्यान करत राहायचे आहे. स्वामींचे नामस्मरण करत राहायचे आहे. लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. पैशाचे उत्तम मार्गही तुम्हाला मिळतील, पण त्यासाठी स्पष्ट करण्याची तुमची तयारी ठेवा. ते मार्ग मी तुम्हाला मिळवून देईन. तुमचा नात्यातील कटुताही मिटेल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. फक्त माझे नामस्मरण करणे विसरू नका. स्वामी म्हणतात, तुम्हाला स्वतःला कळत नाही तुमच्या मनात काय चाललं आहे. हे तुम्हाला कळत नसेल, पण मला कळते. कारण नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो आहे. कारण मी तुझ्या हृदयातच आहे. तू कोणतीही अडचण तुझी असू दे, इतरांना ते सांगत बसण्यापेक्षा मला सांग. ती मी एका क्षणात दूर करेन. हा माझा शब्द आहे. आपल्या आयुष्यात काय घडते हे महत्त्वाचे नाही, कारण स्वामी नेहमी भक्तांबरोबर असतात. त्यांना कधीही एकटे सोडत नाही. जरी आपल्या स्वभोवतालच्या सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही, कुणी आपल्याशी नीट वागत नाही असं वाटत असतानाही आपण सगळ्यांशी चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण परमेश्वराला असे भक्त खूप प्रिय असतात. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सर्व काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. म्हणून विचार नेहमी सकारात्मक ठेवा. सर्व काही सकारात्मक घडेल. कोणी तुझ्याबद्दल वाईट विचार करत असेल, वाईट वागत असेल, तर त्याची चिंता तुम्ही करू नका. तो त्याच्या कर्माचा भाग ठरेल. देव त्यांना पाहून घेईल. तुम्ही कोणाचा हिशोब करत बसून पापाचे भागीदार बनू नका. स्वामी म्हणतात, संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. माणूस जेवढा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निशंक जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वभाव इतका चांगला ठेवायचा ना की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. म्हणून स्वामींचा अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र किंवा मैत्रीण हजारो नातेवाईकांपेक्षा चांगली असते. तशी परिस्थिती नुसार माणसेही नेहमी बदलतच असतात. म्हणून परिस्थिती समजून घेऊन वागले पाहिजे. चांगले दिवस सुद्धा येतील, कारण आपली हीच माणसे त्यांच्या नुसत्या असण्याने सुद्धा आपल्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी भक्कम आधार असतात. जसजसे तुम्ही यशस्वी होत जाता, तसा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलत जात असतो. देव त्याचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही. ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे, कारण देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला पाहिजे. देव आपल्याला जे देतात ते आपल्यासाठी चांगलं आहे. दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो. कारण फळ देणाऱ्या झाडाला दगडाचा मारा हा खावाच लागतो. जे आपल्यासाठी चांगलं असतं तेच होतं. प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे.
देव म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र असतं. स्वामी सांगतात, कोणतेही कार्य करायला तुम्ही घाबरत असाल तर तो संकेत आहे की खरोखरच तुमचे कार्य शौर्याने आणि कष्टाने भरलेले आहे. हळूहळू जे तुमच्यासाठी बनले आहे ते तुमच्यासाठी येतच असणार. फक्त विश्वास असू द्या. स्वामी माऊली म्हणतात, मोह नसावा पैशाचा आणि गर्व नसावा रूपाचा. झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व काही व्यर्थ आहे. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर त्या वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जगलं पाहिजे, आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडं झालं पाहिजे. स्वामी म्हणतात, कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण धर्म केल्याशिवाय मनुष्य देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, पण कर्म केल्यावर देव स्वतः तुम्हाला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपल्या जीवनात कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, अशा लोकांना स्वतः देव देखील आदर करत नसतो, मदतही करत नसतो. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो, आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याचा, सर्वांच्या सुखाचा विचार करत असतो. ज्याच्या मनात ईश्वराप्रती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो. वेळ कोणासाठी कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालून आले आहे तर लवकरच चांगले दिवसही येणार. फक्त आपण आपले कर्म करत राहायचं, कारण तेवढी एक गोष्ट आपल्या हातात असते. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असतं, म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका, कारण प्रत्येक जण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. इच्छाशक्ती हे एक प्रबळ शस्त्र आहे, शक्ती आहे की ज्यामुळे सर्व काही बदललं जाऊ शकतं. इतर लोक वेळ वाया घालवतात, त्याच वेळी ही यशस्वी लोक आपल्या इच्छाशक्तीच्या आधारे वेळेचा सदुपयोग करून प्रगती करीत असतात. बाळा, मी स्वार्थी देव नाही, माझ्यावर थोडा विश्वास ठेव. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी आलो आहे. आयुष्यभर लोक तुम्हाला वेडे बनवतील, तुमचा अनादर करतील आणि तुमच्याशी वाईट वागतील, व जे ते करतात ते देवाला सामोरे जाऊ द्या, कारण तुमच्या अंतःकरणातील द्वेष तुम्हालाही नष्ट करेल. देव म्हणतो की तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. आता तुम्ही मला शोधण्याची गरज आहे. मी तुला मदत करीन. हार मानणे हा पर्याय नाही. देव बोलला आहे. आपण हा संदेश वाचून पूर्णपणे ह्याचे मनन करावे व हा संदेश अशा लोकांना शेअर करावा ज्या लोकांना या संदेशाची गरज आहे. तर तुम्ही हा संदेश अशा लोकांपर्यंत नक्की शेअर करा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात बारीक अशी सीमारेषा आहे. देव म्हणतात की देव आहे ही आपल्या मनातील असणारी श्रद्धा. देव माझं भलं करेल ही पण श्रद्धा. पण देव आहे आणि मी त्याला काहीतरी दिलं तर तरच तो माझं भलं करेल ही मात्र अंधश्रद्धा आहे. त्यामुळे अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका. अजिबात घाबरू नका, कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.
वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत सुद्धा होऊच दिलं नसतं। उशिरा का होईना पण देव सगळ्यांचं ऐकतो, फक्त तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे। त्यामुळे हवा कधीही एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी बदलत राहते। त्याचप्रमाणे माणसाचं नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते। त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करत बसू नका, चांगली वेळ येण्याची नक्की वाट पहा। कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला कधी विसरत नाही। तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही। त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य किती विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच। कधी कधी आयुष्यात अशीही वेळ येते की आपल्याला असे वाटते की केव्हा हे दिवस दूर होतील, का पुन्हा पुन्हा त्याच अडचणी तेच संकट माझ्या आयुष्यात येतात। हे सगळे दुःख, हे सगळे कधी संपेल? मी आता हे सहन करू शकत नाही। प्रत्येक वेळी अशा या समस्या माझ्यासमोर येऊन का उभ्या असतात? अशा वेळी डोळे बंद करा, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा, स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणावा आणि स्वामींना सांगावे, आता माझे हे दुःख तुझे आहे, माझे हे दुःख मला असहाय्य झाले आहे। मी या दुःखाला आता सहन करू शकत नाही। आयुष्यात माझं हे आयुष्य तुमचं आहे, आता माझं सर्वस्व तुम्ही आहात, तुम्ही काय ते बघा। मी आता कसंही टेन्शन घेणार नाही, माझं टेन्शन आता तुम्ही घ्या, असे स्वामींना सांगा। स्वामीवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त स्वामींवर विश्वास ठेवा। स्वामी आई सर्व काही ठीक करतील। समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजाचं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही। तसेच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाही, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही। वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं। ती जितक्या वेगाने येतात ना तितक्याच वेगाने निघूनही जातात। वादळ महत्वाची नसतात, पण प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बरे अवस्थेत बाहेर येतो याचा असतो। खूप कष्ट करून देखीलही आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येतं आणि मनामध्ये नकारात्मक विचारांची जत्रा भरते। मात्र हे नैराश्य आणि नकारात्मक विचार मनाचे आहेत, आपले नाही। आपण सावध व्हायला पाहिजे आणि स्वतःला सांगायचं, मी ह्या मनाच्या परे आहे। हे मना, माझे हे दुःख तू दूर कर, मला प्राप्त झालेले हे एक साधन आहे। आणि असं सांगून स्वतःला सामर्थ्य ओळखायचं। श्री स्वामी समर्थ महाराजांना साथ घालायची। स्वामी आई निश्चितपणे प्रतिसाद देतील आणि आपल्या जीवनामध्ये उत्तम मार्ग देतील आणि त्या मार्गावरून आपण चालतो तर जीवनाचे निश्चितपणे सार्थक होईल आणि आपण यशस्वी व्हाल आणि जीवनाचा आनंद लुटाल। तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।